आवाज ऐकत होता. तर जय श्रीराम वर्सेस बंटी सिक्सर्स या दरम्यान सामना चालू होतोय. यावेळेस मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळले जाते. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले गेले आणि एक धावचा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव घेत असताना अति काही संकटच नाही आणि दुसरी धाव घेत असताना मिस्टर रवी डावला बॅक टू द पॅव्हिलियन जात असताना आपण पाहू शकतोय. अगदी गोल्डन डक वर हा खेळाडू बाद जातोय. तर पहिलाच चेंडूवर पहिला गडी बाद झालाय. अगदी दुसरी धाव घेत असताना बाद झालाय. चला एक या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य लाभलेला आहे. स्वर्गीय शशिकांत रत्नाकर गावकर यांच्या स्मरणार्थ अविनाश शशिकांत गावकर यांच्याकडून या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य भरीव देणगी देण्यात आले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता आणि खूप खूप आभारी आहोत अविनाश गावकर साहेब. आपलं खूप खूप धन्यवाद. तर प्रेम आलाय अगदी वन डाऊन मध्ये तो त्याला प्राचारण करण्यात आलाय. ओ याला मात्र सेन्सिबल क्रिकेट केलतोय. डिफेंड केले चेंडूला. चेंडू मात्र डीप लॉंग ऑफला चत्रचक चेंडू अडवेपर्यंत एकदा पडून पूर्ण केली गेली आहे. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ते म्हणजे 2 या आकड्यावर. अगदी पहिल्या चेंडूवर दुसरी धाव घेत असताना मिस्टर डवले हा खेळाडू बाद झाला होता. रवी डवले सारखा एक अष्टपैलू खेळाडू. दुसरी धाव नक्कीच घातक ठरली गेली आणि जय श्रीराम या संघाला 1 या धावसंख्येवर एक गडी बाद झाला होता. तर या संघाचे होणार आपल्याला बघायला मिळतात रुद्र भोईर आणि जितेश मात्रे. यावेळी मात्र अगदी जागा बनून चेंडूला खेळलं जातंय. फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये शत्रचक आलाय. चेंडूला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी 2 धावाचा प्रयत्न केला आणि 2 धावा सक्सेसफुल होत असताना पाहू शकतो. दीपेश मातील आणि प्रेम यांच्या मार्फत या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 1 गडी बाद 3 अशी स्थिती. जय श्रीराम हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहू शकतोय. पुन्हा जितू बंधू गोंधळी मार्कवर. ओ याला मात्र डिफेन्स केले चेंडूला. इथे मात्र काय घडलंय तर चांगला झेल पकडलाय शॉर्ट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि दुसरा हादरा बसला जातोय मिस्टर दीपेश पाटील. बॅक टू द डग आउट. मिळतोय 4थ्या क्रमांकावर येतोय. अगदी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बंटी सिक्सर्स या संघाची आणि या संघाचे होणार आपल्याला पाहायला मिळतात. कुमार काव्या पाटील या संघाचे संघमालक आहेत. निशान मात्रे 4थ्या क्रमांकावर प्राचारण करण्यात आलंय. अगदी बिव्या चॅम्पियन या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू ज्याने अनेक सामने जिंकून दिलेत तोच खेळाडू मैदानाच्या आत दाखल झालाय. राऊंड द विकेटने पुन्हा दाब बंधू. याला मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र काय घडलंय अजून एक धक्का पकडला जातोय. लागलाय धक्का. विशाल होते तिकडे आणि त्याने चांगला झेल पकडलाय. अजून एक धक्का क्रमांक 3 पाहायला मिळतोय जय श्रीराम जुचंद्र या संघाला.
नवीन बॅटर्स मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर नवल पाटील. अगदी 5व्या क्रमांकावर येतोय. हॅट्रिक ऑन आहे. हॅट्रिक साधली जाईल का? 2 सामन्यामध्ये नक्कीच संधी निर्माण झाली होती, मात्र हॅट्रिक झाली नाही. जेपेल सीझन 4 आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र अगदी चेंडूला खेळले पाहिजे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एक धाव पळून पूर्ण केले आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे. 3 गडी बाद 4 अशी स्थिती जय श्रीराम या संघाची पाहायला मिळते. डीजेला फंदी देऊया युवराजच्या माध्यमातून. चांगलं सुमधुर फंदी देऊया आणि लगेच मैदानाच्या कमॉन डीजे. थँक्यू डीजे. तर आपण फुल बीचा मॅच बघतोय. एका बाजूला जय श्रीराम जुचंद्र संघ पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला बंटी सिक्सर्स या दरम्यान सामना चालू आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावसंख्या झाली. गडी बाद झाले ते म्हणजे 3. हा बंधू याची खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. शुभ मात्रे यांना आपण पाहू शकतो यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. तर 5 धाव झालेत. ओके, दुरुस्त केले आम्ही. तर नक्कीच इथे मात्र आम्ही चूक जी होती ती मात्र दुरुस्त केली आहे. गोलंदाजी मार्कवर नंबर 2चा षटक घेऊन येतोय मिस्टर पंकज येतोय. सानी गुरुजी स्पोर्ट्स संघाचा हा खेळाडू आणि तो मात्र आपल्याला बंटी सिक्सर्स या संघामध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. ओ यावेळेस मात्र अपील केले. पंचांनी लगेच दाखवलं की एक्झॅक्टली चेंडू जो होता तो मात्र वर पाहायला मिळतोय. हाईट फॅक्टर पाहायला मिळतोय आणि त्यामुळे हा विकेट दिली जाणार नाहीये. चेंडू गेला डॉटच्या स्वरूपात. आपण बघू शकतो विशाल याला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये पाहू शकतो. त्याच्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये भावेश भोईर यांना पाहू शकतोय. त्याच्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला आपण क्षेत्ररक्षक पाहू शकतोय. त्याच्यानंतर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर आपण डीप लॉंग ऑफ आहे, डीप लॉंग ऑन आहे. त्याच्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतोय. या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पंकज ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू. नवल पाटील यावेळेस म्हणजे आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक हार्दिक याने चांगला झेल पकडलाय. परतीचा प्रवास करावा लागेल मिस्टर कुणाल. तर पहिल्या चेंडू बघा डॉटच्या स्वरूपात गेल्यानंतर मात्र काय कमबॅक पाहायला मिळालं. अगदी नवल पाटील याला तंबूचा राफडा दाखवलाय. धावसंख्या आहे ती म्हणजे 6 धावा. अगदी 6व्या क्रमांकावर मिस्टर हितेंद्र भोईर हा याला आपण पाहू शकतोय. ज्याच्या नावावर जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये एक बाईक आहे आणि तोच मैदानाच्या आत दाखल झालाय. या संघाचा तारणहार, या संघाचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण पाहू शकतोय. नक्कीच भरपूर जबाबदाऱ्या आहेत. जबाबदारी स्वीकारावी लागेल हितेंद्र भोईर या खेळाडूला. नक्कीच अशा अनेक मॅचेस आणि या संकटातून बाहेर भरपूर वेळा आपण दत्तली स्पोर्ट या संघाकडनं खेळताना त्याने अनेक मॅचेस जिंकवल्या आहेत. मात्र तो बघूया काय केले या मॅच मध्ये. डावखुराचा फलंदाज पाहायला मिळतो हितेंद्र भोईर. तर पंकज पुन्हा एकदा
तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय राऊंड द विकेटने. या मात्र हलक्या स्टेअर केले चेंडूला. चेंडू मात्र एक धाव देऊन जाईल. चेंडू येतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 7 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी केली जाते मिस्टर पंकज या गोलंदाजाकडनं. अगदी आपण बघू शकतोय जेपीएलचा खऱ्या अर्थाने मात्र ऑक्शन चालू झालं. त्याच्यानंतर आपण नाईटच्या स्वरूपात ही स्पर्धा एन्जॉय करता. प्रत्येक स्टँड मध्ये आपण बघू शकतोय प्रत्येक खेळाडू पाहायला मिळत आहेत. खच्चाखच भरलेलं हे क्रीडांगण आपण पाहू शकतोय. नागेश काका क्रीडांगण युट्यूब ते चेंडू दन 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 करत निघून जाईल सीमारेषा पार. आलाय चौकार. चारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 10 या आकड्यावर. नक्कीच चांगला पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज प्रेम या खेळाडूने. अगदी त्याला मात्र स्ट्राईक मिळत नव्हती. त्याच्यानंतर स्ट्राईक मिळाली आणि त्याने चौकारासाठी भिरकावलाय पंकज या गोलंदाजाला. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली आहे. चेंडू मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये भावेश भोईर काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केले जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केले जात आहे. अगदी जोरदार टाळ्या पाहायला मिळतात बंटी सिक्सर यांच्या खेम्यामधून. चेअरअप केलं जातंय आणि उत्साह वाढवला जातोय. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ते म्हणजे 11 या आकड्यावर. धावसंख्या जी आहे मात्र वाढवावी लागेल. एक्सलेटर जे आहे ते मात्र पाय द्यावं लागेल. हितेंद्र भोईर यासाठी भरपूर त्याने नक्कीच चांगला खेळ त्याने दाखवला आहे. या मॅच मध्ये काय केलं जाईल त्याच्या मार्फत. या मात्र हरकतीने स्टेअर केले चेंडूला. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पंकज मार्फत केले जात आहे. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या आहे 4 गडी बाद 11 अशी स्थिती पाहायला मिळते. जय श्रीराम यांच्या माध्यमातून डीजेला फंदी देऊया आणि लगेच मैदानाच्या कमांड डीजे. आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघाचे संगणक 4 षटकानंतर यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. तिसरं षटक कोणावर दिले जाईल, जबाबदारी कोणावर दिली जाईल. आतापर्यंत सक्सेसफुल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे. एका बाजूला जितेश बंधू याने चांगली गोलंदाजी हाताळली. त्याने 5 धावा खर्च केल्या आणि 2 गडी त्याने बाद केले होते. त्याच्यानंतर पंकज याने 6 धावा खर्च करत 1 गडी त्याने बाद केला होता. आता मात्र तिसरं षटक कोणाला दिलं जाईल, कोणावर जिम्मेदारी दिलं जाईल. हितेंद्र पाती यांना आपण बघू शकतोय. धावसंख्येचा आलेख जो आहे तो मात्र वाढवावा लागेल. धावसंख्या कमीत कमी 40 त्या पार जायला पाहिजे. यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय. संतोष हा गोलंदाज येतोय. अगदी वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरा षटक तो घेऊन येतोय. डावकर त्याचे दोन्ही बॅटर्स बघायला मिळतात. एका बाजूला प्रेम 3 चेंडूचा सामना केलाय, 6 धावांवर खेळतोय. हितेंद्र भोईर 2 चेंडूचा सामना केलाय, 1 धावांवर खेळतोय. हितेंद्र भोईर जेपीएल मध्ये आतापर्यंत चांगला प्रभाव त्यांचा राहिलाय. यावेळेस मध्ये जोरकस माझा प्रयत्न झाला होता. बॅटची लेमन कट घेऊन यष्टीरक्षक याच्या हातामध्ये 1 बफने चेंडू कलेक्ट केलाय.
शुभम मात्रे यांच्या हातामध्ये. हितेंद्र भोईर 16 इनिंग मध्ये JPL मध्ये 192 धावा त्यांच्या बॅट मधनं आल्यात, म्हणजे चांगली फलंदाजी केली JPL मध्ये. तर मागे वर्षीच्या बायकर मॅन खऱ्या अर्थानं मात्र हितेंद्र भोईर याच्याकडे पाहिलं जात आहे. यावेळेस मात्र अगदी ऑन दी अप चेंडूला खेळले जाते. क्षेत्ररक्षक थोडासा बीट होतोय. चेंडू मात्र किती धावा देऊन जाईल का, तर चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 2 धावा पळून पूर्ण केल्या, तिसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि तिसरी धाव देखील इथे सक्सेसफुल पळून पूर्ण केली गेली आहे. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 4 गडी बाद 14 अशी स्थिती पाहायला मिळते आहे. अगदी जय श्रीराम यांच्या खेमामध्ये थोडस चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं. तर दुसऱ्या बाजूला बंटी सिक्सर थोडाफार खुश आहे आपल्या संघावर, कारण 4 गडी बाद झाले आतापर्यंत. संतोष गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर हितेंद्र भोईर एका बाजूला आपल्याला पाहू शकतो स्ट्राईकवर येतोय. आतापर्यंत चांगली बॅटिंग झाली नाहीये, थोडंफार चाचपडत खेळतोय या मॅच मध्ये, मात्र तो कमबॅक करू शकतोय. एक मोठा खेळाडू आहे, अनेक मॅचेस त्याने जिंकवल्या आहेत, मात्र JPL मध्ये त्याचा कसा परफॉर्मन्स होईल या 4थ्या पर्वामध्ये हे नक्कीच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पुण्याचा संतोष ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना थर्ड फरकामध्ये आपण शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन आहे. त्याच्यानंतर एक आपण गलीमध्ये क्षेत्ररक्षक बघू शकतोय. यावेळी मात्र बॅटची एज, क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न केला होता चेंडू स्टॉप करण्यासाठी, मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 15 या आकड्यावर. या 15 धावा झालेत. हितेंद्र भोईर या 2 धावांवर आतापर्यंत पोहोचतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रेम जो चांगला पवित्र त्याने आतापर्यंत घेतलाय, 5 चेंडूचा सामना केला, 4 धावसंख्या तो आतापर्यंत खेळतोय. मोठे पटके येत आहेत त्याच्या बॅटमधनं. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे, चांगले क्षेत्ररक्षण आपण बघू शकतोय आणि या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ते म्हणजे 16 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी होते आतापर्यंत, अचूक टप्प्यावर आणि नियंत्रबद्ध गोलंदाजी केली जाते. जिथे क्षेत्ररक्षक आहेत ना तिथे मात्र चेंडू वाहतोय, याचा अर्थ चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर ओव्हर द विकेटने. हितेंद्र फाटी 5वा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावलाय, चेंडू मात्र डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये निघून जातोय, सीमा रेषा पार आलाय षटकार. मध्ये 200 धावा पूर्ण होत आहेत, ते म्हणजे हितेंद्र भोईर यांच्या. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला चांगले क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र डायरेक्ट हिट झालीच नाहीये. एकच धाव, या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 23 या आकड्यावर. हितेंद्र भोईर 4 झालेले आहेत, त्यांच्या बॅटमध्ये धावा येत आहेत. 5 चेंडूचा सामना केलाय, 9 धावांवर खेळतायत. तर दुसऱ्या बाजूला प्रेम 6 चेंडूचा सामना केलाय आणि 10 धावांवर खेळतायत. 4 गडी बाद 23 अशी स्थिती पाहायला मिळते. 4थ्या षटकासाठी कोणाला आमंत्रण दिलं जाईल, तत्पूर्वी डीजेला पण देऊया आणि लगेच या मैदानात कमॉन डीजे. जसा षटकार आला ना
तसं जय श्रीराम यांच्याकडनं भरपूर जल्लोष केला. चौथ्या क्रमांकावर होतं मिस्टर कल्पेश भोईर, दत्ताळी स्पोर्ट्स या संघाचा खेळाडू. आणि काय कमालीचं प्रदर्शन या खेळाडूने दाखवलंय आणि त्याला आपण बघू शकतो गोलंदाज फाटी आमंत्रण दिलं जात आहे बंटी सिक्सर या संघाकडनं. अगदी स्लॉगवरचं षटक त्याच्या हातामध्ये दिलं जात आहे. तर हितेंद्र भोईर हे देखील दत्ताळी स्पोर्ट्स संघाचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. म्हणजे काय दत्ताळी वर्सेस दत्ताळी असा सामना बघायला मिळतोय, बेस वर्सेस बेस असा सामना बघायला मिळतोय. दोन्ही एकाच संघातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. मात्र एकमेकाच्या विरोधात एका बाजूला बंटी सिक्सर आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीराम या दरम्यान सामना चालू आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल मिस्टर कल्पेश भोईर. ओव्हर द विकेटने हितेंद्र भोईर फाडी. यावेळी मात्र चेंडूला भिरकावलाय. चेंडू नक्कीच सीमा रेषा पार निघून जातोय षटकाराकरिता. तर बघा काय अप्रतिम षटकार. नक्कीच माझ्या नावावर 50च्या अधिकून मालिकावीर काय आणि खऱ्या अर्थाने धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 29 या आकड्यावर या षटकारांची. पहिल्या चेंडूवर पूर्णपणे समाचार घेतलाय कल्पेश भोईर याचा. चांगलं प्रदर्शन दाखवत असताना हितेंद्र भोईर. मी देखील एक चांगला खेळाडू आहे. माझ्या नावावर 50हून अधिक मालिकावीर काय आहेत आणि एक बाईक या दुचंद्र प्रीमियर लीग मध्ये माझ्या नावावर आहे. आणि पुन्हा एकदा मी मात्र सज्ज झालोय माझा खेळ दाखवण्यासाठी, माझा क्लास दाखवण्यासाठी, माझ्यामध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी तो मात्र सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा जोरकस माझा प्रयत्न अगदी स्ट्रेट ड्रॉच्या माध्यमातून चेंडूला खेळले जातोय. 2 शतक होते मात्र त्यांना बीट करून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार. सात चेंडू 19 धावांवर हितेंद्र भोईर खेळतो. दुसऱ्या बाजूला प्रेम चांगला त्याला साथ देतोय. तो देखील 6 चेंडूचा सामना केलाय आणि 10 धावसंख्येवर तो खेळतोय. जय श्रीराम वर्सेस बंटी सिक्सर या दरम्यान सामना चालू आहे. नेक्स्ट मॅच छत्रपती वॉरियर्स आणि मार्गरेट या दरम्यान पूल ए चा सामना होईल. दोन्ही संघाच्या संघटकाने नाणेफेक करण्यासाठी यायचा. या षटकानंतर पुन्हा एकदा तिसरा चेंडू हाताळण्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा जोरकस माझा प्रयत्न. चेंडू इथे मात्र काय घडलंय तर भावे थोडासा पंबल झालाय आणि तत्पूर्वी 2 धावा या पडून पूर्ण केल्या आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. चेंडू मात्र डायव्हर्ट झाला होता. कदाचित भावेश भोईराने मात्र लक्ष द्यायला पाहिजे होतं. तत्पूर्वी मात्र 2 धावा पडून पूर्ण केल्या आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 35 या आकड्यावर धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या फुगली गेली आहे. धावसंख्या खऱ्या तर मात्र जी धावगत हवी आहे ना त्या दिशेने मात्र जात चालले आहे. यष्टीरक्षक आपण क्लोज पाहू शकतोय शुभम म्हात्रे यांना. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. अगदी चेंडूला मात्र सोडून देण्याचा प्रयत्न झाला आहे आणि चांगला चेंडू बघायला मिळतोय. निर्धार चेंडूची सांगता झाली आहे. तर इथे थर्ड रेफर केलाय. थर्ड अंपायरकडे रेफर केलाय वाईट चेंडूसाठी. पंच नक्कीच चाचपणी करतायत. एक्झॅक्टली चेंडू कुठे पिचिंग झाला, वाईड आहे की नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. डिसिजन पेंडिंग आहे. विशाल नाईक सर चेक करतायत.
थर्ड अंपायर पंच म्हणून कामगिरी पाहत असताना आपण त्यांना पाहू शकतोय. जुचंद्र प्रीमियर लीग खचाखच भरलेलं आहे स्टेडियम, नागेशकाका क्रीडांगण आपण पाहू शकताय. अगदी चौथं सेशन आहे JPL चं पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी, चांगले चेंडू आहे, चांगले चेंडू सांगता आपण बघू शकतोय रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू अप्रतिम अप्रतिम चेंडू हाताळलाय आणि काय कॅमेरा वर्क पाहायला मिळते. दोघांचं कौतुक असेल, GTCचं त्याचप्रमाणे TCP लाईव्ह यांचं. पुन्हा एकदा यावेळेस जोरकस माझा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्याला मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार, षटकार. खऱ्या अर्थानं मात्र हृदयनाथ भोईर आणि जितेश मात्रे अगदी या खेळाडूवर खऱ्या अर्थाने मात्र आयकॉन खेळाडू का निवडलंय याचं मात्र चांगली चाच पाडताना केले. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो या खेळाडूला आयकॉन म्हणून निवडलंय आणि योग्य आयकॉन असं निवडलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही. चांगला आयकॉन खेळाडू खेळतोय. 41 धावसंख्या, चेंडू टाकून झाले आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू लास्ट गो ओव्हर द विकेटने 6वा चेंडू हितेंद्र भोईर फाडी. यावेळी बदला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलाय वाईडिश मिडॉन क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार आला षटकार. या 6च्या मदतीने धावसंख्या पुढे फरकली आहे, फुलली आहे, फुगली आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 47 धावसंख्येवर आणि 48 धावांचं टार्गेट असेल. तर दोन संघामध्ये इथे मात्र नाणेफेक केली जाते. एका बाजूला मार्गरेट आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती वॉरियर्स. या दरम्यान नाणेफेक केली जाते. मनोज डोंगरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. एका बाजूला मार्गरेट आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती वॉरियर्स. ध्रुव संघाचे आयकॉन कॅप्टन आहेत ते म्हणजे मार्गरेट संघाचे काटा आलाय. नक्कीच ध्रुव, नाणेफेक जिंकल्या, निर्णय काय असेल? बॉलिंग. खऱ्या तर मात्र आपण बघू शकतो या 300 जण आपण डेच्या स्वरूपात पाहायला मिळाले. यावेळेस मात्र आपण पाहू शकतो या नाईटच्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे तुमचं गेम प्लॅनिंग असेल? आम्ही तर बेस्टच द्यायचा ट्राय करू. आणि कोणकोणते खेळाडू आम्हाला तुमच्या संघामध्ये पाहायला मिळतील? आहेत भावेद आहे, रुपेद आहे, सागर आहे, खूप बॉलिंगवर श्वेत आहे, मी आहे. आणि खऱ्या तर मात्र आपण बघू शकतो या संघाचे होनर, याबद्दल तुम्ही त्यांचं कशा प्रकारे कौतुक कराल? काय नाही, जीवनदाता आम्हाला नेहमीच सपोर्ट करत असतो. आणि समोरचा संघ आपण बघतो कल्पेश मात्रे यांचा संघ आहे, त्या संघामध्ये कशा प्रकारे तुम्ही पाहता? त्यांचा पण चांगलाच संघ आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कल्पेश, प्रथम फलंदाजी करायची आहे, कोणकोणते बॅटर असतील? मी आहेत. संघ चांगला आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. जेव्हा बॅटिंगमध्ये जाल तेव्हा आपला 100% द्यायचं आहे. एकंदरीत आपण बघू शकतो या 300 जण आपण
इथे मात्र डेच्या स्वरूपात पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो नाईटच्या फॉर्मॅटमध्ये कसा प्रकारे तुमचा गेम प्लॅन असेल. नेहमी आपण डे स्पर्धा खेळत असतो. कदाचित पहिल्यांदाच आपण नाईट स्पर्धा JPL मध्ये खेळतोय, तर पूर्ण गेम प्लॅनिंग आमची वेगळी असेल. खूप सारे शुभेच्छा असतील आणि नाणेफेक जिंकलाय तो म्हणजे मार्गारेट संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि छत्रपती वॉरियर्स या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं जात आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये जिथे मात्र तुषार सोनावणे सज्ज होत आहेत. थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय जुचंद्र प्रीमियर लीग पर्व 4 एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन संपूर्ण जुचंद्र गाव या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. संपूर्ण जुचंद्र परिसरातील खेळाडू या अगदी जर पाहिलं तर नागेश काका मैदानावरती उपस्थित झालेला आहे. पहिल्या डावाचा जर खेळ गंभीर झालेला आहे. धावा फटकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच 47 धावा आणि 48 धावांचं लक्ष. पहिल्या डावात काय बॅटिंग केली हितेंद्र भोईर. गेल्या पर्वाचं जर पाहिलं गेलं तर मालिकावीर हकदार अर्थात जर पाहिलं तर राहिला होता आणि याही अंगामध्ये नाईटच्या फॉर्ममध्ये जी अपेक्षा होती जय श्रीराम टीमला तर ती तर अपेक्षा त्याने पूर्ण केलेली आहे. षटकार 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 चौकार सिंगल डबलच्या साहाय्याने त्याने बऱ्याच धावा बनवल्या गेल्या. पहिल्या डावात वर्चस्व राहिलं मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना हितेंद्र भोईर यांचं. पहिल्या 2 षटकात धावा नव्हत्या फक्त आणि फक्त जर पाहिलं गेलं तर 15च्या आतमध्ये धावा पाहायला मिळाला. परंतु त्यानंतरची जी 2 षटकं होती त्यावर भरपूर आक्रमण झाली. तिसऱ्या षटकामध्ये संतोषच्या विरोधात जर पाहिलं तर 13 धावा आल्या गेल्या आणि कल्पेश बंटी जवळपास जर पाहिलं तर एक महागड षटक राहिलं गेलं. 23 धावा ज्याने खर्च केल्या गेला. आता मात्र जर पाहिलं तर डावाच्या दुसऱ्या दिशेने आपण जाणार आहोत. पहिल्या डावात जर पाहिलं तर चांगली बॅटिंग झाली जय श्रीराम टीमच्या माध्यमातून. लक्ष आहे धावफडकावरती जर पाहिलं गेलं तर 48 या मैदानावरती धावा चेस झालेल्या आहेत. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर सॅम गायकवाडने धावा चेस केल्या गेल्या. अगदी जर पाहिलं तर वियाना सुपर किंग्स संघाच्या माध्यमातून खेळत असताना 44 धावांचं लक्ष होतं आणि त्या धावा देखील या मैदानावरती चेस झालेल्या आहेत. पाहूयात या मॅच मध्ये या धावांचा पाठलाग केला जाईल की प्रतिस्पर्धी संघ या धावांवरती रोखणार आहे. स्ट्रायकेटवरती बॅटर पाहायला मिळतात. अर्थात जर पाहिलं तर जितेश पाटील बंधू नेहमी जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि अगदी आपण JPLच्या माध्यमातून खेळत असताना जर पाहिलं तर सर्वांगीण धावसंख्या या फलंदाजाच्या नावावरती आहे. आणि नॉन स्ट्रायकेटवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर हितेश भोईर. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल ऑप्टिकच्या बाहेर शफल झाला. ऑन साइडला फटका सजवलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. पहिली विकेट डाऊन होत असताना पहिलाच बॉल आणि जितेश पाटील बंधू रवी ढवल्याने टिपलाय झेल आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बंटी सिक्सर्स या संघाला. आणि त्याच कारण पाहिलं तर आयकॉन वरती भरपूर सारी मोठी जिम्मेदारी असते. परंतु रवी ढवला पहिल्या डावात चांगली बॅटिंग करू शकले नाहीत. परंतु दुसऱ्या डावात मैदानाच्या आतमध्ये जसा पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलं. रवी ढवला डाऊन दी बॉल आले. जसा झेल पकडला तसा जय श्रीराम अगदी जर पाहिलं खेळाडू कक्ष मधून ज्या टाळ्या आल्या ज्या शिट्ट्या आल्या तर सर्व काही दाखवून देत आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट करायच्या 48 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालं मिस्टर धरम भोईराना. धरम भोईर देखील जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करण्यासाठी नेहमी ओळखले जातात. सिक्सर किंग आहेत आणि आत मात्र ती भूमिका मैदानाच्या आतमध्ये अदा करावी लागेल. पहिल्या डावात ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 4 षटकार 1 चौकारच्या माध्यमातून हितेंद्र भोईरने वैयक्तिक चांगली धावसंख्या उभारली गेली. त्याही अगदी जर पाहिलं तर त्यांचा देखील उल्लेख केला जाईल. कैलास साडले अनुभव फार मोठा आहे. पहिलाच बॉल स्विंग झालाय. पडल्यानंतर जर पाहिलं तर बाहेर निघणारा बॉल चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कैलास साडलेने देखील भरपूर क्रिकेट खेळले. अगदी जर पाहिलं गेलं तर सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा असू दे संकेत 11 चंद्रपडा संघ असू दे आणि आज जर पाहिलं गेलं तर JPLच्या माध्यमातून खेळत असताना जय श्रीराम या टीमच्या माध्यमातून खेळताना दिसत आहेत.
चांगलं वातावरण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. JPL चा थरार आपण अनुभवत आहात. बॉल तयार, फुल टॉस बॉल दिशा दिली. बॉलवरती ऑन साइडला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 2च्या घरामध्ये सुरुवात झाले. ती म्हणजे जर पाहिलं तर संघाच्या धावसंख्येला लक्ष होतं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 48 2 धावा मिळतील. अगदी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये बंटी सिक्सर्स या संघाला आपण पाहतात फलंदाजी करत असताना 21 बॉल मध्ये करायच्या 46 धावा इथून देखील एक गडी बाद दोन्ही धावसंख्या फटकावरती लागली गेली. इथे फटका हवेत खेळला. मिस्ट्रामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल. दीपेश पाटील एक अनुभवी एक्सपिरियन्स कॅचर त्याने टिपलाय झेल. मैदानाच्या आतमध्ये विकेटची पडझड आणि आता मात्र धरमभोईर आउट. मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन आपण पाहू शकता. जय श्रीराम टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आतापर्यंत चांगली कामगिरी त्याच्या अगदी जर पाहिलं तर बॉलिंग युनिटी झाले आणि ज्याप्रमाणे जर उल्लेख करावा लागेल कैलास साठल्यांचा त्यांचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 4 बॉलमध्ये 2 विकेट आणि 2च धावा आतापर्यंत खर्च केलेला आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर हार्दिक म्हात्रे. हार्दिक मात्र जर पाहिलं तर यंग टॅलेंट आहे. पहिल्या डावात मला वाटलं हार्दिकला गोलंदाजी दिली नाही, परंतु आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघाच्या माध्यमातून नेहमी खेळत असतात, परंतु आज JPLच्या माध्यमातून जर पाहिलं तर बंटी सिक्सर्स या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आपण जरूर पाहतायत पहिलाच बॉल खेळतील. सन्मान देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. अपील झाले होते त्या ठिकाणी, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल कंप्लीट होईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. प्रत्येक डगआउट मध्ये प्रेक्षक आहेत. प्रत्येक डगआउट मध्ये त्या टीमचे पॅकर आहेत. अगदी जर पाहिलं गेलं तर त्या टीमचे ओनर आहेत. तशाच प्रकारे जर पाहिलं तर आयकॉन देखील आपल्याला पाहायला मिळतात. सर्व काही जर पाहिलं तर ऑल इज वेल या JPLच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. धावा फटकावरती लागल्या गेल्या. 3च्या घरामध्ये 5 चेंडूचा खेळ गंभीर झाला. पहिल्या षटकातील हा शेवटचा आणि अंतिम बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा जर पाहिलं तर कैलास साठले तयार. स्ट्राईक वरती हितेश. फटका इथे ऑन साइडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचताय. चांगली फिल्डिंग झाली. प्रथमेश म्हात्रे होते त्या ठिकाणी. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावरती 5 झाले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल करायचे आहेत. 43 धावा घेऊया. DJ उराजच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि पुन्हा एकदा या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने येणार आहोत. 18 बॉल 43 धावेंचं समीकरण. दीपेश पाटीलने तो झेल टिपला गेला. हे संपूर्ण TCP आणि JTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर हार्दिक आले. पहिला बॉल अपील त्या ठिकाणी केली होती, परंतु अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि ती धाव मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होताना आपण पाहू शकतात. पहिल्या अगदी जर पाहिलं तर ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. लक्ष होतं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 48 धावेंचं. चला, प्रणय म्हात्रे यांचा देखील वाढदिवस आहे. द ग्रेट मराठा आपण स्टँडवर बघतायत, त्यांचा देखील वाढदिवस साजरा केला जाईल. यस, DJ ऑपरेटर सज्ज असतील. लगेच आपण एक छोटीशी धून वाजवूया.
आपण द ग्रेट मराठा डगआउट पाहू शकतात. प्रत्येकाने शुभेच्छा दिल्यात प्रणयला 5 धावा धाफडक्यावरती. आणि कंपॅरिझन करायचं गेलं तर मयूर ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये जयश्रीराम पहिल्या डावात खेळत होता, 2 गडी बाद 5 धावा त्यांच्या देखील होता. आणि तीच कंडिशन, तीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा सुरुवात झाले, भरपूर उशीर होतो. टीम प्लीज मी विनंती करतोय या जितू आपल्याला विनंती करतोय, भरपूर उशीर होतो आणि त्याच कारणाचं पाहिलं तर जास्तीत जास्त टाइमपास होणार नाही याची दखल घ्यायची आहे. जितेंद्र भोईर पाती आपल्याला देखील आम्ही प्लीज कळकळीची विनंती करतोय. पहा आपल्या गावाची स्पर्धा आहे आणि वेळेवरती जरूर मॅचेस सुरू झाले नसतील परंतु वेळेवरती आपल्याला मॅचेस फिनिश करायचे आहेत. रवी तयार, पहिला बॉल फटकावेत केला, मिस्टर स्ट्रोक आहे, कॅच ड्रॉप केली आहे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले नवल आणि त्यांच्याच माध्यमातून जर पाहिलं तर कॅच ड्रॉप झाले. पहिल्या बॉलवरती संधी होती हार्दिकला विकेट घेण्याची परंतु संधीचं सोनं करू शकले नाही आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये हार्दिकला जीवनदान दिले गेले. असं वाटलं की कॅच पकडतील परंतु जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये कॅच पकडू शकले नाही आहेत आणि त्याचाच फायदा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. एकदा मिळालेल्या बॉलवरती 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 6च्या घरामध्ये. रवी डावला पुन्हा एकदा तयार, फुलटस बॉल, आक्रमण केलं ऑन साइडला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, एका हातात झेल टिपला गेलाय आणि JPL मधील सर्वाधिक उत्कृष्ट झेल मार्मिकला आपण पाहिलं गेलं, एका हातात झेल टिपला गेला, विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये. इथे शाउट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय जय श्रीराम टीमच्या माध्यमातून. हृदय त्यांना आपण बघताय, त्याचबरोबर पाहिलं तर जितू म्हात्रे यांना आपण पाहताय, जय श्रीराम टीमचे ओनर आहेत आणि त्याने चांगली संघाची बांधिलकी केली आणि त्याच कारणानं आज जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग झाली, चांगली बॅटिंग झाली आणि तेवढीच चांगली बॉलिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु बंटी सिक्सर्स या टीमकडे देखील मातबर फलंदाज आहेत. जरूर पहिल्या डावात कल्पेशच्या विरोधात आक्रमण झाले गेले, 23 धावा खर्च केल्या होत्या परंतु या मॅच मध्ये आता मात्र कल्पेशला एक जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. बंटी सिक्सर्स या टीमच्या माध्यमातून खेळत असताना रवी डवलेने तर चांगली गोलंदाजी केली. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर पहिल्या षटकात गोलंदाजी अफलातूनरित्या आपण कैलास साडलेची पाहिली होती. बोलत यार अराउंड विकेटने याही वेळेला जर पाहिलं तर चांगला बॉल आहे आणि रवीची हीच खासियत राहिलेली आहे. ज्याप्रमाणे नेहमीच जर पाहिलं तर वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणतो, ऑप्स्टिकच्या थोडंसं एक बाहेर चेंडू ठेवतो आणि तेच चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. जेवढे डॉट बॉल होतील तेवढं प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती मैदानाच्या आतमध्ये दाखवून येईल. काय बॉल होता, आणखीन एक वाईट यॉर्करचा प्रयत्न, बॉल हातामध्ये सापडला असता तर कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर हार्दिकची विकेट गेली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला थारा राहत नाहीये, या बॉलवरती मिळेल एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटक्यावरती आता मात्र पोहोचते 7च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आतापर्यंत जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये रवीने 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करून दिले जय श्रीराम टीमच्या माध्यमातून. 14 बॉल आता मात्र 41 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 14 बॉल 41 फार निर्णायक प्रत्येक बॉल असेल मॅचचा बंटी सिक्सर्स या टीम साठी. बॉल तयार, थोडंसं जर पाहिलं गेलं तर रनवे मध्ये बिघाड झालाय आणि त्याच कारणाचं पुन्हा एकदा जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती रवी डवले तयार होती. प्रत्येक खेमा आपण पाहतायत, प्रत्येकाने आवडणारी स्पर्धा अर्थात JPL पर्व 14 आपण पाहतायत. रजनीचं आयोजन नियोजन, ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतायत डीप मिड विकेटला आणि पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर यस पतू पॅकर्स या खेमाने सांगितलंय, अगदी जर पाहिले गेलं तर बॉल निघून गेलाय थेट सीमा पार. मिडतील धावा 6, बंटी सिक्सर्स या टीमच्या माध्यमातून कमबॅक होईल का पाहणं महत्वाचं राहील.
ती 13च्या घरामध्ये जाऊन पोचलेली आहे. याच तर खरं तर नितांत गरज होती फटक्याची, ती म्हणजे बंटी सिक्सर्स या टीमला. जितेची विकेट जिथे लवकर गेली 0 वरती ते आउट झाले. त्यानंतर दबाव प्रेशर जाणवू लागला बंटी सिक्सर्स टीम वरती आणि एखाद्या मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो फटका मैदानाच्या आतमध्ये हार्दिकच्या बॅटमधून आलाय. षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल. फॉरवर्ड डिफेन्स सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. एक सिंगल तर मिळेल. 2 षटकांचा खेळ गंभीर झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 48चा पाठलाग करत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. 12 बॉल करायचे 34, 12 मध्ये 34 बनतील की नाही ते पाहण्या अगोदर आपण घेऊयात एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा एकदा या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने येणार आहोत. 12 बॉल 34. DJ Abhi चला चला भरपूर वेळ खर्च होतोय. प्लीज जय श्रीराम टीम या संघाला विनंती करतो. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला वारंवार सूचना केल्या जात आहेत. दोन षटकांचा खेळ गंभीर झालाय. कैलास सटलेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा देत असताना 2 गडीबाद त्याने केल्या गेल्या आणि रवी डबलेला आपण पाहिले गेले ज्याप्रमाणे एका षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च करत असताना जर पाहिलं तर 1 विकेट त्याने प्राप्त केली गेली. 2 षटकाचा खेळ गंभीर झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धाफडकावरती लागल्या गेल्या. 48 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं. प्रथमेशजी भोईर असतील, मणिजी मात्रे असतील, भरपूर मेहनत त्याने घेतली गेली आणि संपूर्ण जितेंद्र गावाने मेहनत घेतली गेली आणि त्याच कारणाचं JPLचं आयोजन नियोजन आपण पर्व 4 मध्ये पाहतात. पहिले 3 पर्व आपण पाहिले डेच्या स्वरूपात आणि अगदी जर पाहिलं तर यंदा विचार जो केला होता नाईटच्या स्वरूपात ठेवायची स्पर्धा आणि अगदी जर पाहिलं तर या स्पर्धेचा आजपासून आगाज झालाय आणि ज्याप्रमाणे जर पाहिले तर 4 रात्रमध्ये ही स्पर्धा चालू असणार आहे. पहिली रात्र या स्पर्धेची पहिली रजनी आपल्या जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर 3रा सुरुवात झालाय. ज्यांच्या नावावरती अगदी जर पाहिलं गेलं तर एक मालिकावीरची बाईक आहे या स्पर्धेमध्ये JPL मध्ये. ते गोलंदाज झाले. पहिल्या बॉलवरती फटका हवेत खेळला. मिस टायमिंग स्ट्रोक विपुल पाटीलने सोडला इजेल. ज्या वेळेला कॅचेस तुम्ही सोडतायत त्या वेळेला जर पाहिले जातं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजचं खच्चीकरण केलं जातंय आणि पहिल्याच बॉलवरती एक साधा झेल या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर सोडला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिले तर म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच जपालचा हार्दिकला आपण पाहिलं गेलं. कल्पेशला आता स्ट्राईक वरती राहणं महत्वाचं राहील कारण की कल्पेशकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. क्रिकेट फॉर्मॅट डेचा असो किंवा नाईटचा असो कल्पेशमध्ये ती ताकद आहे आणि ताकदीवरती मोठमोठे फटके नेहमीच खेळलेले आहेत आणि यंदा संगम तर कल्पेशसाठी चांगले गेले. बंटी सिक्सर्स या संघाला विजयकरिता अजून देखील जर पाहिले तर बऱ्याच धावांची गरज आहे. फटका हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि दीपेश पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर फ्रेम मध्ये येताना दिसत. यापूर्वी कॅच पकडली होती, आता मात्र कॅच या ठिकाणी ड्रॉप केलाय. सलगच्या 2 बॉलवरती 2 झेल सोडलेला आहे. पहिला बॉल जर पाहिले तर हवेत उडाला होता. विपुलने जर पाहिलं तर झेल सोडली गेली. पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर यशच्या मागे दीपेश पाटील यांना आपण पाहिलं गेलं. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर आणखीन एक झेल मैदानाच्या आतमध्ये सोडले गेले. सलगचे 2 बॉलवरती 2 झेल सोडलेत. विजय करते इथून देखील जर पाहिलं गेलं तर चेंडू असतील 10 बॉलमध्ये 32 धावा. हवेत खेळला बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक याही वेळेला पाहायला मिळतोय. 3ऱ्या वेळा संधी असेल कॅच घेण्याची. हितेंद्र बोल पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. प्रिन्स येतात. पुन्हा एकदा बॅकअप मिळेल. या बॉलवरती मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते. ते म्हणजेच स्कोर कार्ड वरती 18च्या घरामध्ये. जिथे विचार करत असतील डॅकआउट मध्ये बसून या मॅच मध्ये आपल्याला टिकून राहणं महत्वाचं होतं आणि कुठेतरी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट गेली. त्यानंतर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आले. पुन्हा एकदा धरमला आपण पाहिलं त्यांची देखील विकेट मैदानाच्या आतमध्ये गेली आणि त्यानंतर जर पाहिलं तर कल्पेश आणि त्याच्या सोबतीला हार्दिक यांना आपण पाहताय. चांगली बॅटिंग आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहिलं निहाळलं बाकीचं काम पंचावरती सोपवलं गेलं. विरलजी नायर सरांच्या इशारा इट इज अ वाईट बॉल. अवंतरच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी ऍड केली जाते. संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्येत फडकावर जाऊन पोहोचते ते म्हणजेच 19च्या घरामध्ये. येणारे बॉल असतील 9 बॉल मध्ये आता करायचे आहेत 29 धावा. 3 बॉल फार महत्वाचे असतील या मॅचचे. 9 चेंडू आणि 29 धाब्यांचे समीकरण.
ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टॅमिक स्ट्रोक याही वेळेला पाहायला मिळतोय. संधी आहे आणि संधी आता मात्र सोडणार नाहीये. डगआउट मधून टाळ्या शिट्ट्यांचा आवाज आलाय. अर्थातच विकेट गेले मैदानाच्या आतमध्ये. बंटी सिक्सर या टीमची. हार्दिक म्हात्रे आउट. दोन पूर्णांक 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि धावा फटकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच 19च्या घरामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बंटी सिक्सर या संघाला आपण पाहता. बंटी सिक्सर संघ असा आहे की अगदी जर पाहिलं तर कितीही विकेट जाऊ द्यात परंतु मैदानाच्या आतमध्ये जे फलंदाज येणार त्यांच्यामध्ये जर पाहिलं तर षटकार मारण्याची क्षमता आहे आणि असेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश दाखल झालेले आहेत. 8 बॉलमध्ये 29 धावा. इथून देखील विजयगिरीचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. हितेंद्र भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. षटकातील पुढचा बॉल स्ट्रायकेटवरती भावेश. हाफ ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. इनवन नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल खेळत असताना जर भावेशने डॉट खेळलेला आहे. पहा हितेंद्र भोईर नेहमीच जर पाहिलं गेलं तर एक चांगलं क्रिकेट त्याने दर्शवले गेले जितेंद्र गावासाठी आणि आज जर पाहिलं गेलं तर जय श्रीराम टीमच्या माध्यमातून खेळत असताना विथ द बॅट आणि विथ द बॉल आतापर्यंत चांगली किमया त्याने साध्य केलेली आहे. 7 बॉलमध्ये करायच्या 29 धावा. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. ऑन साइडला फटका जरूर खेळलाय. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल मागे निघून चालला. प्रथमेश म्हात्रे त्या ठिकाणी पोहोचतायत. ऑन साइडला जर पाहिलं गेलं तर लॉंगॉनला बॉल निघून गेला होता आणि अशा रीतीने मैदानाच्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावांचा पाठलाग करत असताना धावा फटकावरती 21च्या घरामध्ये 6 बॉल करायच्या 27 धावा. पहिल्या डावाचा उल्लेख जर केला तर जितेशने जर पाहिलं तर सुरुवात चांगली करून दिली होती. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर जबरदस्त कामगिरी पहिल्या षटकामध्ये 2 विकेट त्याने मैदानाच्या आतमध्ये मिळून दिल्या होत्या आणि त्याच कारण असं वाटलं की बंटी सिक्सर या टीमचं वर्चस्व आहे. परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर षटक क्रमांक 2 मध्ये पंकज यांना आपण पाहिलं 6 धावा देत असताना जर पाहिले तर ती 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली गेली. दुसरं षटक देखील यशस्वी राहिलं परंतु तिसऱ्या षटकात कुठेतरी जर पाहिलं संतोषने जास्तीत जास्त धावा खर्च केल्या. त्यानंतर त्याहून अधिक धावा अगदी जर पाहिले गेले तर षटक क्रमांक 4 मध्ये खर्च केल्या गेल्या. आता मात्र 6 बॉल करायच्या 27 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये इन्व्हाइट केलंय. बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतील. अर्थातच जर प्रिन्स यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. स्ट्रायकर वरती कल्पेश आहेत. कल्पेश कडून आशा आहेत. कल्पेश कडून अपेक्षा आहेत. ही मॅच जर जिंकायची असेल बंटी सिक्सर्स कल्पेश ऑन स्ट्राइक. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केल्या बॉलला. बॉल चालले डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी मार्मिकच्या माध्यमातून झाले परंतु जर बॉलने नाचवले मार्मिकला आणि पाहता क्षणाला मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहिले गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 23च्या घरामध्ये. 5 बॉलमध्ये इथून देखील 25 धावांचं समीकरण असेल. टार्गेट तर भरपूर मोठं आहे परंतु जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये या
आव्हानाचा अगदी पाहिजे पाठलाग करायचा आहे बंटी सिक्सर्स या टीमला. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसते. पहा इथून जर पाहिले गेले तर एखाद दोन मोठे फटके जर आले तर गोलंदाजावरती प्रेशर असेल. बंटी तर चांगली बॅटिंग करतीलच यात मात्र शंका नाही. आतापर्यंत जर पाहिलं तर सुरुवात थोडीशी एक अडथळली गेली. ऑन साइडला फटका इथे चांगला आहे, शॉर्ट बॉल होता, आक्रमण केल्या बॉलवरती, बॉल सरळ निघून जाईल. डीप मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे कल्पेश बंटीने आक्रमण केलंय, षटकार ठोकलाय. षटकार आलाय. 4 बॉल आता करायच्यात 19 धावा. 4 चेंडूमध्ये इथून देखील जर पाहिलं तर 19 धावांच्या समीकरण म्हणजे 3 षटकार इथून देखील ठोकायचे आहेत, 1 सिंगल इथून देखील प्राप्त करायचे आहे. कल्पेश करू शकतात. कल्पेशने आता मात्र जर पाहिलं तर आत्मविश्वासाने बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सुरू केले. 4 बॉल 19. हो यावेळेस जर पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न होता, एक धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारच्या मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये हा सर्वात जर पाहिले गेलं तर टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कदाचित जर पाहिले गेलं तर एखाद 2 धावा आल्या असं बॉलवरती आणि 2 धावा देखील कंप्लीट होऊ शकल्या असतात, परंतु कल्पेशने धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता केली जाते. बंटी सिक्सर्स या संघाला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 48 धावांचं एक सर्वात मोठं आव्हान होतं आणि त्याच आव्हानाचा स्वीकार करत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर थोडंसं बॅकफुटला आहे. 3 बॉलमध्ये 19 धावा करायची आहे. जितेची विकेट फार महत्वाची होती. ज्या वेळेला रवीने ती कॅच घेतली त्यानंतर सेलिब्रेशन आपण पाहिलं ते म्हणजे जयश्रीराम टीमचं. ऑप्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले, फायनलला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी. परंतु पाहत असताना दबाल तर प्रथमेश मात्र पोहोचतायत. या मॅच मध्ये चांगली फिल्डिंग प्रथमेशने केले. ज्याप्रमाणे लॉंगरला असो आता जर पाहिलं गेलं तर लॉंग लेगला होते, त्यापूर्वी डीप बॅकवर्ड स्क्वेअरला आपण पाहिलं. चांगली फिल्डिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये जयश्रीराम टीमच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून झालेलं आहे. आता मात्र जर पाहिलं तर 30 धावा फटक्यावरती लागल्या गेल्यात. येणारे बॉल असतील 2 चेंडूंमध्ये 18 धावा आता इथून देखील ही मॅच जिंकण्यासाठी करायची आहे. अशक्य धावा आहेत. एकाच जर पाहिले तर चमत्कार जर झाला असत तरच कमबॅक करू शकतो बंटी सिक्सर संघ. इथे जर पाहिलं तर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा लेग स्टिकच्या अगदी जर पाहिलं तर बाहेरून बॉल निघून झालाय. यस लगेच दीपेश आमच्यापर्यंत इशारा करतायत. यस तिसऱ्या पंचाने या ठिकाणी जर पाहिलं तर इन्व्हाइट केले जाईल, रेफर केले मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहिलं तर फिल्डिंग करा टीमच्या माध्यमातून. दोन्ही टीमला जर पाहिलं तर एक संधी असेल. तिसरे पंच विशालजी नाईक सरना आपण पाहणार आहात. त्यापूर्वी या डावाची आपण चर्चा करूयात. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर हार्दिकने एक षटकार ठोकला, वैयक्तिक त्याने देखील चांगल्या धावा केल्या गेल्या. तिथून जर पाहिलं गेलं तर कल्पेशला आपण पाहता एक षटकार त्याच्या आतापर्यंत बॅट म्हणून पाहायला मिळतोय. सिंगल डबलच्या सहाय्याने बऱ्याच धावा त्याने बनवल्या गेल्या. आता पाहूयात पंचाचा निर्णय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. ऑफिशियल पंच ललितजी भोईर बंडेसरांनी ते इशारा दिला हा बॉल वाईड आहे. तर पाहूयात लेग स्टिकच्या अगदी जर पाहिलं तर आतमधून गेल्या किंवा बाहेरून हे देखील पाहणं महत्वाचं राहील. विशालजी नाईक सर इथे जर पाहिले गेले तर पंचांची भूमिका अदा करत असताना आपण पाहत आहेत. थोड्याच वेळात GTC आणि TCP लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण डिस्प्ले वरती दाखवणार आहोत रिव्ह्यू. यस हा बॉल वाईड नसणार आहे, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर यष्ट्यांच्या वरतून हा बॉल गेलाय आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होईल. फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रिव्ह्यू सक्सेसफुल आपण बघतायत आणि खरोखर यष्ट्यावरती बॉल गेला. ऑन साइडला फटका इथे चांगला आहे. शेवट गोड करण्याचा प्रयत्न होता, शेवट गोड केलाय. आलाय षटकार मैदानाच्या आतमध्ये भावेशच्या बॅट मधून, परंतु हळ टीम बंटी स्ट्रायकर्स आपण जर पाहिलं तर चांगला खेळ दर्शवला गेला. आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर या पहिल्या मॅच वरती अगदी जर पाहिले गेलं तर शिक्का मुडतूप केला गेला आहे. ज्याप्रमाणे जर पाहिले तर जय श्रीराम या संघाला आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेलं आणि उल्लेख करावा लागेल या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता मात्र नो डाऊट अबाउट इट. ज्याच्या बॅट मधून धावा आल्या पहिल्या डावामध्ये अगदी जर पाहिलं तर हितेंद्र भोईरला आपण पाहिलं गेलं. 3 षटकार 1 चौकार विथ द बॉल